पुढच्या काही दिवसांमध्ये लोकसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत। त्याच संदर्भातल्या लोकसभेच्या रणसंग्रामातल्या या टॉप 9 बातम्या पाहूया। महायुती असल्यानं वादग्रस्त वक्तव्य टाळा, विजय शिवतारेंनी आता महायुतीतील वरिष्ठ नेत्यांकडून सूचना। शिवतारेंनी अजित पवारांवर केलेली टीका आणि बारामतीतून अपक्ष लढण्याच्या घोषणेवर नेत्यांची खबरदारी। शिवतारेंना आवरा नाही तर कल्याणमध्ये वेगळं चित्र, राष्ट्रवादीचे प्रवक्ते आनंद परांजपेंचा शिंदे गटाला धमकी दिल्याचं पाहायला मिळालं। शिवतारे हे आमच्या स्वाभिमानावर, आमच्या शक्तीस्थळांवर आघात करणार असतील तर राष्ट्रवादीचा स्वाभिमानी कार्यकर्ता कल्याणमध्ये वेगळं निर्णय आणि वेगळं चित्र देखील मग दिसू शकतं। त्यामुळे माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की आपल्या नेत्यांना आवरा। टीका करून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न नको, शिवतारेंना वर्षावर बोलावून समज दिली जाईल। आनंद परांजपेंच्या धमकीनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। जर अजितदादा व्हायला लागलं तर मग प्रत्येक जण एकनाथ शिंदे होईल, मग हे चालणार नाही ना। म्हणून त्यांच्या नेते लोकांची एक वेगळी फळी असते, त्या फळीच्या बरोबरीने आपण जाऊ नये। त्यांचे वक्तव्य त्यांना शोभेचे असतात, आपण त्यांच्या वक्तव्यासारखं बोलायचा जर प्रयत्न केला तर पक्ष अडचणीत येतो। वसंत मोरेंचा अखेर मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र। सकाळी फेसबुक पोस्ट केल्यानंतर दुपारी राजीनामा। जय महाराष्ट्र साहेब, मला माफ करा म्हणत मनसेला सोडचिठ्ठी। मी स्वतः माझ्या हातानं परतीचे दोर कापल्यात, आता पुन्हा मनसेत जाणार नाही। माझ्या एकनिष्ठतेचा कडेलोट झालाय। मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केल्यानंतर वसंत मोरेंची भूमिका स्पष्ट। लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा, पण पक्ष संघटना त्यासाठी अनुकूल नाही। साहेबांपर्यंत चुकीची माहिती पुरवली जाते। राजसाहेब मुंबईला राहतात, मला पुण्यातील लोकांसोबत काम करायचं नाही। वसंत मोरेंचा पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांवर निशाणा। वसंत मोरेंच्या राजीनाम्यावर कुणीही बोलू नका, राज ठाकरेंचे पुणे शहर मनसे नेत्यांना आदेश। मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि अजय शिंदे यांचा कॅमेरासमोर बोलण्यास नकार। वसंत मोरेंनी आज योग्य निर्णय घेतला, त्यांची पक्षात काम करताना कुचंबना। रुपाली पाटलांची प्रतिक्रिया। मोरेंनी अजित पवार गटात यावर, राष्ट्रवादीत तुमचं स्वागत असणार असंही आवाहन। पुण्यात जसे धनगेकर तसेच वसंत मोरे चांगले कार्यकर्ते, त्यांनी वॉशिंग मशीनकडे जाऊ नये। संजय राऊतांची प्रतिक्रिया।